कानबाई माता उत्सव दिवस दुसरा. आजच्या दिवशी हे गहू असतात, हे गहू नेमावे लागतात. प्रत्येक फॅमिलीचे वेगवेगळे असतात आणि यांच्याच पुरणपोळ्या आणि साध्या पोळ्या वगैरे करून खावं लागतं. आणि जोपर्यंत हे आपण ते गहूंचं पीठ असतं तोपर्यंत तेल वगैरे वापरायला चालत नाही. त्यानंतर मग मी घराच्या बाहेर पण रांगोळी काढून घेतली आणि मग घरात पण ही बघा छान असं मस्त रांगोळी काढली होती. तुळशीजवळ पण रांगोळी काढून घेतलेली होती. आणि आज तर सकाळी सर्वांचे जेवण झालेलेच होते. मग संध्याकाळी पूजा केल्यानंतरच मग पुरणपोळी वगैरे नैवेद्य दिला जातो. पुरणपोळी लाया फुटाण्याचा, त्याच्यानंतरच जेवण केलं जातं पुरणपोळीचं. हे बघा हे सर्व लागतं प्रसादाला. लाह्या फुटाणे हे लागतात. त्याच्यानंतर बघा हे ताट केलेले, त्याच्यामध्ये 2 खोबऱ्याची वाटी आणि त्यानंतर 2 दिवे लागतात आपले कणिकचे, हे बघू शकतात. त्याच्यामध्ये हे दोन तुपाचे दिवे आणि नंतर ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1 तुपाची आणि 1 साखरेची अशा वाटी असतात. आणि त्यानंतर आम्ही दर्शन करायला गेलो. आमच्या गावात 4 कानबाया आहेत एकूण बसलेल्या. तर ही पहिली होती आणि त्यानंतर ही दुसरी कानबाई माता जिथे आम्ही गेलो होतो. इतकं छान दर्शन झालं होतं ना, पण गर्दी पण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होती. ही तिसरी कानबाई माता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. पण आणि डेकोरेशन वगैरे सर्व प्रत्येक ठिकाणी इतकं छान झालेलं होतं. चला तर उद्या आपण भेटू. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्याचा डे 3 लास्ट डे राहील कानबाई माता उत्सवचा. चलो बाय.